नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचा क्रिकेट या पेजवर. अलिबागचा क्रिकेट पुरस्कृत गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची या कार्यक्रमात आज आपण आंबेपूर पेजारी गावचा सुपुत्र सुमेध जाधव याची मुलाखत घेणार आहोत. त्याने कसं त्यांच्या गावातून सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्या टुर्नामेंट कशा तो आपल्या मेहनतीच्या जीवावर खेळला आहे याबद्दल आपल्याला पूर्णपणे त्याच्याकडून माहिती घ्यायची आहे. शहाबाज तीनवीरा असोसिएशनमध्ये त्याच्या नावाचा दबदबा होता. तोच सुमेध जाधव स्वर्गीय मधुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये आपल्या खेळाच्या जीवावर मॅन ऑफ द सिरीजपर्यंत कसा पोहोचला हे संपूर्ण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बालयुवक पेजारी संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू सुमेध जाधव. आपण पाहत असाल की प्रमोद पाटील किंवा सौरभ मांडवकर यांसारखे खेळाडू ज्या संघात आहेत त्याच संघात सुमेधने आपली जागा एक बलकडपणे स्थापन केलेली आहे. त्याच सुमेध जाधवची आपण मुलाखत घेणार आहोत. सारखा एक हार्ड हिटर खेळाडू ज्या वेळी आपण बोलू शकतो की ज्यावेळी सामना बिकट असतो तेव्हा सुमेध हा तिखटपणे वार करतो हे बोलायला हरकत नाही. त्या अगोदर अलिबागचं क्रिकेट या पेजला तुम्ही फॉलो करायला आणि आपलं युट्यूबचं चॅनल आहे जे जन्म आमचा अलिबागचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले खेळाडू बाहेर दिसले जातील. सबस्क्राईब केल्यामुळे व्हिडिओ आणि शेअर केल्यामुळे जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे आपल्या खेळाडूंची माहिती अलिबाग तालुक्याच्या बाहेर जाईल. स्वागत करतो तुझं माझ्या या शो मध्ये. थोडीशी ओळख करून देतो. आंबेपूर गावचा विद्यमान सदस्य आणि बालयुवक पेजारी संघाचा हार्ड हिटर खेळाडू सुमेध जाधव आज आपल्या सोबत आहे. त्याच्या करिअरची सुरुवात कशी झाली आणि काय झाली हे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण जास्त वेळ काय घेणार नाही. आपण डायरेक्ट प्रश्नांची सुरुवात करतो. दादा, पहिली म्हणजे खेळण्याची पहिली सुरुवात कशी झाली? सर्वात पहिले मी आंध्रम खेळायचो. जवळजवळ लहानापासून आंध्रमची आवड होती, क्रिकेटची आवड होती. आंध्रममध्ये सुरुवात केली आणि जसं आंध्रम खेळता खेळता म्हणजे बालयुवक पेजारीतले काही दिग्गज प्लेयर तेव्हा होते. संजय पाटील वगैरे, शक्ती पाटील, मंदार पाटील, महेश पाटील, प्रमोद पाटील यांनी मला खेळताना बघितलं. आंध्रम चांगला खेळतोय, लेफ्टी बॅट्समन आहे, लेफ्टीचे ऍडव्हान्टेज, आणि काही मला त्यांच्या टीम मध्ये बोलवलं खेळायला. त्याच्यानंतर सुरुवातीला गेलो, स्टार्टिंगला 2-3 मॅचेसला म्हणजे असं प्रॅक्टिस करून मग प्रॅक्टिसला लगेच नाही उतरवलं. नंतर जसं जसं त्यांना समजला कसा खेळतोय, काय खेळतोय, त्याच्यानंतर मग चान्स दिला. तसं चान्स दिल्यानंतर मग जी सुरुवात झाली तर संजय दादा, जर संजय पाटील मला माहितीच असेल, खूप मोठा प्लेअर करून गेला आमच्या मधला. त्याच्यासोबत शिकून शक्ती, महेश पाटील शिकून नंतर मग तयार झालं. बरोबर. पहिला चान्स म्हणजे कुठं भेटला? जो पहिला चान्स तुला खेळायला सांगितलं की आजपासून तू इन टीम मध्ये खेळणार आहेस? ते आता ह्या गोष्टीला 20 वर्ष झाली. तसा पहिला चान्स असोसिएट मध्येच आम्ही खेळलोय. असोसिएट मध्ये ज्या मॅचेस असतात आमच्या तेव्हा 22 टीम होत्या. 22 टीम होत्या. असोसिएट मध्ये पहिल्या टीम मध्ये चान्स भेटला. तेव्हा काय बॅटिंग नव्हती भेटत, फक्त फिल्डिंगला उभं राहायचो. नंतर मग कोण प्लेअर आला नसेल, ते मोठा प्लेअर कुठे कामाला बाहेर गेला असेल तर मग त्याच्यासाठी आपला चान्स भेटला. पण एकदा चान्स भेटला तो चान्स मी 100% त्यात दिले, मी माझे योगदान दिले, चांगला खेळलो. त्याच्यानंतर तो चान्स माझा गेला नाही, तो अजूनपर्यंत गेला नाही. अजूनपर्यंत आता टीम मध्ये खेळतोय. आज 20 वर्ष आम्ही त्या टीम मध्ये खेळतोय. टीम बद्दल काय सांगशील? आता तू जर बोललायस की 20 वर्ष झाली म्हणजे अर्धा काल तसा उलटून गेलाय तुझ्या खेळण्याला. म्हणजे जवळजवळ तसं बोललास तर उन्हाळे पावसाळे खूप सारे बघितलेले आहेत. टीम बद्दल काय सांगशील? म्हणजे तसं बोललास तर सिनियर पासून आता येणारे ज्युनियर खेळाडू तुझ्या सोबत म्हणजे सगळ्यांना बघितले. तू काय सांगशील? सिनियर पासून सांग ते ज्युनियर पर्यंत काय अनुभव आला 20 वर्ष?
म्हणजे 20 वर्षामध्ये जे मी शिकलोय ना, म्हणजे आमच्या बालेट क्रिकेट शेजारीमध्ये म्हणजे काम भरपूर शिकण्यासारखं भेटलं. म्हणजे माझे जे सिनियर प्लेअर होते, म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतलं. नवीन प्लेअर आहे, मोना काय तसा असं नाही. प्रत्येकाला सांभाळून घेतलं, प्रत्येकाने शिकवलं, कसं करायचं, कसं नाही करायचं, कुठं बरोबर. जेव्हा गरज असेल तर कसं हिट करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. प्रमोद पाटील सोबत अजूनपर्यंत आहे माझ्या. बाकीचे सगळ्यांनी कामांमुळं काही जण क्रिकेट सोडलेलं आहे. पण प्रमोद पाटील आजपर्यंत आमच्यासोबत खेळतोय. आणि त्या सिनियर लोकांनी आज शिकवलंय ना, ते जबरदस्त. म्हणजे सांगते नाही ना, टीम मध्ये आमची म्हणजे आज आमच्या पंचक्रोशीतली सगळ्यात म्हणजे बक्षिस माझी सगळ्यात जास्त टीम ही आमची आहे मालिक शेजारी. आणि जेव्हा सुरुवात केली ना, जेव्हा स्टार्टिंगला, तेव्हा असोसिएट मध्ये 17 टीम काहीतरी होत्या. त्या 17 ते 17 फायनली मालिक शेजारी आली. म्हणजे एवढी खूप मोठा जबरदस्ती असा इतिहास. हा, खूप मोठा असा हा इतिहास आहे तुमच्या मागे. म्हणजे हो हो. आणि ही टीम म्हणजे आमच्या सिनियर नाही, त्यांच्या सिनियर पासून चालली आहे. म्हणजे तुला माहिती असेल ऍडव्होकेट कपिशेट पाटील. हा, त्या बरोबर. टीम मध्ये तेव्हा तिथून आजपर्यंत चालू आहे. ते आजपर्यंत आम्ही तिथून ठेवली. आता वर्षाने जो सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्हाला सपोर्ट भेटला. आम्हाला सपोर्ट भेटला तर आम्ही आता खालच्या सपोर्ट करतो. आता आम्ही जसं 40+ होत जाऊ तसं आम्ही खालच्या सपोर्ट करत जाऊ. तर ती पण टीम तर चालली पाहिजे. टीमचं नाव तर झालं पाहिजे. आज बालिक पेदरचं नाव आज अलिबाग पंचक्रोशीमध्ये आज मोठा झाला, तर तसाच टिकवला पाहिजे ना. बरोबर. थोडक्यात आता विषय निघाला म्हणून प्रमोद पाटील जे सिनियर होते तुमचे, जे अजून तुमच्या संघात खेळतात, आज म्हणजे तसा बोललास तर अलिबागचे मलिंगा बोलायला काय हरकत नाही. तर तो मलिंगा हरकत सारखी नाही. ऍक्शन आहे. मलिंगा सारखी ऍक्शन आहे. काय सांगशील त्यांच्याबद्दल, म्हणजे ते तुझ्यासोबत आतापर्यंत तुझ्या सोबत आहेत? आता प्रमोद पटेल सांगायला गेलं तर त्याच्या बॉलर आजपर्यंत आपल्याला बघितला नाही. मलिंगाचं ऍक्शन आहे. आणि जिथं गरज असते ना मग ही मॅच निघणारच नाही. मग 6 बॉल 6 बॉल 5 रन बोल किंवा काय असेल तर मग या सिच्युएशनला कोण टाकत नाही, जो घाबरतो तिथे तो पहिला जातो. मला ओळखून मी टाकतो. आणि त्याच्यासाठी तर आम्ही जाम शिकलो या सगळ्याच बरोबर. गोष्टीमध्ये. म्हणजे बरंच करायचं. तुमच्याकडे तसं बोललं असतं आता यंग खेळाडूंचा, मला तर आता कसं तुमच्याच लेवलचे आता ते प्रसाद राऊत जो आहे किंवा प्रमोद पाटील, हे तुमच्या लेवलचेच आहेत. पण यंग जे खेळाडू तुमच्या सोबत खेळतायत त्यांच्याबद्दल काय सांगशील? कुठलाही असा यंग खेळाडू की ज्याच्यात तुला दिसतंय की हा खेळाडू आपलं आणखी नाव पुढे घेऊन जाईल आपल्या संघाचं? आता तसं बघशील तर सगळे यंग प्लेयर चांगलेच खेळतात. असं कोण एकाच सांगता येत नाही की हाच काय, कारण कसा खेळ आहे. क्रिकेट खेळला कसं आहे, तुझा वेळेनुसार चालणार. जेव्हा तुझी वेळ असेल तर चांगला खेळते, जेव्हा तुझी वेळ असेल तू काहीच करू शकत नाही. जी बरोबर. वेळ आता गेल्या वर्षीचा सीझन आम्हाला चांगला गेला, म्हणजे भरपूर सगळ्या मॅचेस चांगला केला. पण या वर्षी खेळेल का नाही खेळेल ते मी नाही सांगू शकत. शेवटी तो खेळ आहे. त्याच्यामुळे ज्युनियर बद्दल सांगू शकत हा स्टार होईल किंवा तो स्टार होणार नाही. तो कुणी संपतो त्याचा काय सांगता येईल. खेळ आहे शेवटी. पण तिथून म्हणजे असोसिएशन मध्ये खेळतो, पण बाहेर तितकासा येत नाही. म्हणजे जसं आपल्या रेवस अलिबाग या साईडला किंवा आमच्या या साईडला कुरुल चिंचोटे अशा साईडला खेळायला जास्त करून जात. त्याचं कारण काय सांगशील? ना आता कसं माहिती का, आमची तर सगळ्यात महत्वाचं प्राधान्य देतो असोसिएशनला. ते शनिवारवर मॅचेस चालू असतात. तुम्ही जर तिकडे खेळा गेलात किंवा नाही गेला तुम्हाला फी तर कंपल्सरी देणार. आणि असोसिएशनचं कसं जवळच्या जवळ असतं, त्याच्यामुळं तिथल्या तिथे खेळायला बरं पडतं. लांबला जर आम्ही गेलो समजा ह्या मॅचेस तुम्हाला खेळणं कंपल्सरी, असोसिएशनच्या आमच्या नेहमी कंपल्सरी आमच्या मॅचेस आहे. आणि आमच्या असोसिएशनचा जर समजा ही मॅच जर आम्ही टाकून तिकडे गेलो तर मग ती ओढवता धावपळ होते. मग रेवसला जा, रेवसवर पेजारला या, पण क्वालिफाय करायचं धावपळ. मग अर्धी टीम तिकडे अर्धी टीम तिकडे, जरी तिकडे बक्षीस भेटत नाही इकडे बक्षीस भेटत. त्यापेक्षा एका साईडला खेळलं चांगलं भेटतं. पण असं वाटत नाही का की तुमच्यातले खेळाडू बाहेर निघतील तेव्हा आणखीन, जसं आता प्रीमियर लीग चालू आहेत आपल्याकडे, त्या प्रीमियर लीग मध्ये तुमच्यातले खेळाडू जे आता नावारूपाला, म्हणजे कसं तुम्ही मोजकेच खेळाडू जे नावारूपाला जास्त आले ते बाहेर ऑप्शन मध्ये खरेदी केले जातात. बाकीचे खेळाडू पण ऑप्शन मध्ये दिसले पाहिजे, म्हणून काय केलं पाहिजे? नाही मान्य मला, पण आम्ही ना काय करतोय, जो असोसिएशन मध्ये खेळतो मग नाईटच्या मॅचेस वगैरे किंवा बाहेरच्या मोठे मोठे टुर्नामेंट असतो ना, तिथं आमची तो 100% एंट्री असते. आता रबर बॉलला पण आम्ही 2-3 मॅचेस खेळलो, नंतर प्लेयरच अवेलेबल नाहीत, त्या कामामुळे कुणाला भेटत. आणि माझा एक नियम आहे,
आता मी संघाचा करणारा पद माझ्याकडे आहे, मी सांभाळतो. तर मी माझ्या ग्रुपला म्हणजे आमच्या टीमला नेहमी सांगतो, जर पोरं असतील, वेळ असेल, सुट्टी असेल तर एंट्री घाल, त्या सुट्टी सगळं ते अवेलेबल असतील तरच खेळूया. कारण आपण 5-6 प्लेअर घेऊन जायचं तिथे खेळायचं, हारायचं आणि आपली इज्जत घालून जाईल, त्यापेक्षा सगळे आपले बेस्ट प्लेअर जे आपल्यासोबत असला 11, तो आपण 100% बाहेर खेळूया. आणि आम्ही आता बाहेर खेळतोच, जास्त प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळेच तर आज निकेश पाटील झाला, प्रसाद पाटील झाला, प्रमोद पाटील झाला, मी काय झालो, हे आमच्या आज वरती अलिबाग प्रीमियर लीग, महेंद्र दलवी लीग, TNT आमचे सिलेक्शन होतात ना. आता नवीन प्लेअर आहेत, नवीन प्लेअर येतीलच बाहेर, पण काही तसा वेळ पण द्यायला पाहिजे. कारण आम्ही जो वेळ दिला क्रिकेटसाठी तर काही पण द्यायला पाहिजे. खरी गोष्ट आहे, कारण वेळेला महत्व जास्त आहे. क्रिकेटमध्ये तुला म्हणजे टाइमला किती महत्व देशील. म्हणजे एखाद्या खेळाडूंनी क्रिकेटकडेच वळायचं की आपल्या कामाचं पण बघितलं पाहिजे असं आहे. तर तुला काय वाटतंय? त्याच्यावर मी तुला कसं आहे बरं काय, वेळ तर क्रिकेटला द्यायला पाहिजे. क्रिकेट मला क्रिकेटची आवड मला लहानापासून, त्याच्यामुळे मी क्रिकेटसाठी वेळ 100% द्या. पण माझं शरीर बघतो, कारण आजची सिच्युएशन बघता तर मार्केटमध्ये नोकरी हा विषय नाही राहिलेला. त्याच्यामुळे खेळतोच आपण, मग खेळाप्रमाणे क्रिकेट पण बघायला पाहिजे. कारण खेळ कसा, क्रिकेट कसा विषय हा, तुझा खेळ जेव्हा चांगला असेल तेव्हा तुझी वावा होणार. जेव्हा तुझा खेळ जेव्हा थांबल तर 30 लोक तुला शिवाय पण देणार आहे. कशाला घेतला, कशामुळं तर नाही चालू. त्याच्यामुळं शरीर पण इम्पॉर्टंट, कामधंदा पण इम्पॉर्टंट तेवढंच. आवड म्हणून क्रिकेट, आता मी फिटनेससाठी आवड म्हणून क्रिकेट, तर शनिवार असला ना मी माझे कामं सोडतो, म्हणजे कार्य सोडतो, कार्यक्रम सोडतो, पण क्रिकेटसाठी येणार सुट्टीत दिवशी संघासाठी. आणि संघाची एंट्री जर कुठं असेल ना माझे, तर मी कुठं पण जातो. मालिकली तेवढं दिलंय, पण मालिक आम्ही तेवढं प्रेम करतो. पुढला प्रश्न असा आहे की पहिली मॅन ऑफ द मॅच कुठे भेटलेली? आयुष्यातली पहिली ट्रॉफी ही सर्वात महत्वाची असते, म्हणून विचारतो पहिली मॅन ऑफ द मॅच कुठे भेटली? पहिली मॅन ऑफ द मॅच मला तर वाटतंय मी शाहबाद किंवा श्रीगाव मध्ये घेतली. आता एवढं लक्षात नाही माझ्या. ज्या ओरम स्टार्ट केला, आंध्रमला तरी भरपूर घेतला, आंध्रमचं तरी सांगू शकतो तेवढं घेतला. त्याच्यानंतर ओरमला स्टार्ट केला, ओरम नंतर मग पहिली टुर्नामेंट श्रीगाव आणि शाहबाद मध्ये असोसिएट मध्ये चालू होती, त्या टाईपच क्लब घेतली होती. आता एवढं लक्षात नाही. सर्वात मोठा स्कोर आजपर्यंत केलेला कुठला आहे जो स्मरणात राहिलाय? तो म्हणजे सांगू, मिल्खत ठरला आम्ही गेलो खेळायला. मिल्खत ठरला जेव्हा आम्ही खेळायला गेलो, विश्वांचे मॅचेस चालू होत्या आणि आमच्या टीमची जवळजवळ 20-25 रनवर जवळ 7 विकेट गेल्या होत्या. आणि तिथं शिरू कॅप्टनशिप करत होत्या त्यावेळेस संघाची. तर शिरू बोलतोय रायटीला माराय, तू काय जाऊ नको, तू लेटकी असतील काय जमणार नाही. तर बोलू ठीक आहे, जसं त्याची इच्छा. असे बरेच प्लेअर पाठवले, 6 ते 7 विकेट गेला. शेवटी माझ्यावर गेला 2 शिल्लक होत्या. तर त्या मॅचला 11 बॉल 55 खेळलं होतं. आणि तेव्हा ते मला तिथं बेस्ट बॅट्समन म्हणून दिला होता. तिथून ती माझी ओळख जास्त झाली. अलिबाग तालुक्यामध्ये जास्त तिथून माहिती. 11 बॉल 55 प्रश्न आहे तुला, तोच पुढला प्रश्न आहे की अलिबाग तालुक्यात जी सुमेध जाधव ही जी ओळख झाली, कारण प्रीमियर लीग, आम्ही तर प्रीमियर लीग मध्ये बघितलं असं तुला स्पष्टपणे सांगू शकतो. प्रीमियर लीग मधलं तुझ्या बॅटिंग, कमी बॉल मध्ये जास्त रन मारण्याच्या तुझ्या खेळ्या बघितल्या, म्हणून विचारतो पहिलं जिथून तुला नाव आलं की सुमेध जाधव सारखा खेळाडू पण पेजारी गावात आहे, काही कुठली टुर्नामेंट जिथून? 30 टुर्नामेंट बिलकुल खेळतो. तिथं 11 बॉल 55 रन केले होता आणि आम्ही 3रा नंबर मारला होता. आणि तेव्हा मला बेस्ट बॅट्समन म्हणून तेव्हा तरी दिला होता. आजपर्यंत मिळालेल्या बेस्ट बॅट्समन जेव्हा मॅन ऑफ द सीरीज किती असावे? मोजल्यात नाही तरी पण जवळजवळ ट्रॉफ्या 40-50 ट्रॉफ्या गेली. तू तुझ्या घरून किती सपोर्ट आहे? म्हणजे आपण बोलतो ना की आता कसं आहे, घरी आपण एकटे असल्यावर ठीक आहे, आई वडिलांच्या बरोबर ठीक आहे, लग्न झाल्यानंतर आणखीन क्रिकेट कठीण होत जातं. म्हणजे पूर्ण वेळ घरात द्यावं असं घरच्यांचं असं मत असतं. तुला कसं आहे, घरी कसं वाटावं लागतं? घरी असं काय नाही, घरी पहिल्यापासून क्रिकेट खेळण्यासाठी कधी नाही ना बोलले. बाहेर जातो फक्त. जसं लग्न झालं सगळे बोलत होते, आता लग्न झालं आता कशाला क्रिकेट पाहिजे, आता कशाला खेळ पाहिजे, आता बस आता कामधंद्याचं बस. पण ती आवड असल्यामुळं त्याच्यामुळं नाही करता आलं. आणि आता जसं
श्री मधुशेठ ठाकूर टुर्नामेंट करतो फ्रीज भेटला. त्याच्यानंतर मग घराचे बोलतोय आता काय बोलतो तुला काय कारण तू करत आता नाईटच्या मॅचेसला जातो तर काय नाही बोलत कारण ते आता खेळतोय नाव पण झालं थोडंसं त्याच्यामुळे सपोर्ट आता करतात. बरं. स्वर्गीय मधुशेठ ठाकूर स्मृती चषकात तुझ्या ते प्रत्येक मॅचची जी खेळली होती ते काय सांगशील त्याबद्दल की ते ग्राउंडवर तुझा जसं काय बॉल लागला की षटकारच जात होता, काय सांगशील त्या खेळीबद्दल? त्या खेळीबद्दल एक किस्सा सांगतो तुला. जेव्हा निकेश पाटील आणि मी जो ओपनिंग करतो फर्स्ट रन चालू होते तेव्हा आणि पहिल्या मॅचची मॅनेजर मॅच निकेशने घेतली. त्यानंतर मी तो माहोल बघितला थोडासा रिलॅक्स झालो. म्हटलं निकेश तू आता मॅच मॅच घेतली आता याच्या पुढच्या मॅनेजर मॅच माझी असते. तो बोलते असं कसं म्हणजे मी पण खेळणार तू पण खेळशील तर मॅनेजर मॅच मी घेणार. आणि जी सुरुवात केली तुझ्या सेकंड मॅच पासून जी शेवटपर्यंत संघासाठी दिलं संघाचं त्याच्याबद्दल आणि एकच लक्षात ठेवलेलं का या टुर्नामेंटमध्ये आपल्याला काही करून बक्षीस पात्र व्हायचं. तर आमच्या कसं असं सांगू तुला आमच्या टीमचा एकदम फील सांगू तुला. आमच्या संघामध्ये जेव्हा 1,00,000 रुपये जमा होतात सगळं खेळून तर आम्ही सगळी जे आमचा ग्रुप आहे सगळं जो आम्ही बालुकॉल आहे ते आम्ही जातो फिरायला गोव्याला. तो इकडे कोकणात जातो कुठे जातो हा आमचा दरवर्षीचा फंड आहे. संघामध्ये 1 ते 1.5 लाख रुपये जमा करायचे आणि फिरायला जातो. तर आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या संघामध्ये आता थोडे पैसे आहेत की जिथं टुर्नामेंटचा फायनल किंवा सेकंड नंबर घेतला तर संघात पैसे येतील आपण गोव्याला जाऊ फिरायला. म्हणजे एक अजून म्हणजे असोसिएट मध्ये 10 ते 15 टुर्नामेंट जेव्हा जिंकू तेव्हा आपण त्याची कॅश जमा होते. एका टुर्नामेंट होणार होते मुलं आज या मॅचला 100% द्यायचं आहे. निकेशला प्रसादला प्रमोद दादाला साहिलला अजून असे वगैरे असे बरेच 11 प्लेयर होतो आम्ही त्या प्रत्येकाला सांगितला प्रत्येकाने 100% द्यायचं आपण संघासाठी. कारण एकदा आपलं नाव जेव्हा आपण अलिबाग मध्ये खेळतोय तिथे जेव्हा आपलं नाव झालं ते 100% आपलं नाव झालं. आणि याच्या अगोदर एक अजून एक टुर्नामेंट झाली ना तुला दुर्गाई चषक आता बंद केला आता पसंत होतं तो ती एक मॅच मला लक्षात चांगली कारण त्या मॅचला जवळपास 6 बॉल 22 रनची मॅच चालू होती म्हणजे पाहिजे होत्या आणि त्या 6 बॉल 22 मारल्या होत्या. आणि तेव्हा अपोजिट आलाजी गोले सेम इथं पण 3-4 मॅचेसला पण आलाजी गोलेच भेटले तुम्हाला. तेव्हा तो माहिती तुझ्यासाठी त्याचा कॅप्टन जाहीद बोलतो ना मला तू बोलतो आलाच ना बोलतो 100% बोलतो आमची वाट लावून जातो. तू उभा राहिलाच की संपलं आम्ही मॅच सोडतो त्यामुळे हात बोलूच झाला नाही आणि ते सेकंड टाइम झालं तसं ना. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की तुला असं वाटतंय का की असोसिएशन मध्ये म्हणजे असोसिएशन पूर्ण अलिबाग तालुक्याची झाली पाहिजे असं वाटतंय का? म्हणजे कुठलं एक विशिष्ट भागाची नाही विभागाची जसं अलिबाग रेवस किंवा तुमची इथली असोसिएशन झाली किंवा खंडाला आमची पूर्ण जसं पनवेल किंवा खोपोली त्या साईडला एकच असोसिएशन पण आजूबाजूचे सगळे संघ असोसिएशन मध्ये खेळतात. तुला काय वाटतं असं झालं पाहिजे? नाही व्हायला पाहिजे माझ्या मते माहिती आहे जर झाली तर चांगल्या प्लेअर सोबत खेळता येईल आपल्याला आणि अंदाज पण येतो. तुम्ही जेवढा बेस्ट प्लेअर सोबत खेळाल तेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला होता. आणखीन काय बदल व्हावा असोसिएशन मध्ये म्हणजे अख्ख्या पूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये ज्या टुर्नामेंट चालतात काय बदल व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? आता जेवढ्या असोसिएशन टुर्नामेंट जेवढ्या चालतात ना अलिबाग मध्ये चांगल्या चालतात आणि लीग ज्या चालतात त्या पण लीग चांगल्या चालतात. फक्त नाईटच्या लीग असतात किंवा नाईटच्या मॅचेस असतात ना त्या फक्त वेळेवर झाल्या पाहिजेत बस एवढंच माझं म्हणणं आहे. कारण कसं होतंय जेव्हा नाईटला खेळला जातो तर एक मॅच आपली झाली समजा 10 वाजता किंवा 11 वाजता चालू आली तर सेकंड मॅच 2ला 3ला खेळायला लागतो. त्याच्यानंतर मग प्लेयर थकतात सगळे मग कॉन्फिडन्स राहत नाही. त्याच्यामुळे त्या वेळेला महत्व दिल्यानं नाईटच्या मॅचेसला त्या मॅचेस आता बेटर होऊन जाईल. टुर्नामेंट आपल्याकडे कमी प्रमाणात होतात त्यामुळे आपले खेळाडू बाहेर जसे अलिबाग तालुक्याच्या बाहेर दिसले जात नाही. म्हणजे जसं आपण धरलं अक्षय मोडणे असू दे किंवा माटे असू दे हे दिसण्यात आले म्हणून अलिबागच्या बाहेर त्यांचा गेम मुलं नाव आहे. तुला असं वाटत नाही का लाईव्ह टुर्नामेंट मुलं काय फरक पडत अलिबाग तालुक्याच्या क्रिकेट? याचा एक थोडाफार फरक तो पडतो कारण जे वरती खेळतात ते वरतीच खेळतात. मी आता नवीन प्लेयर जे आता जुले ना नव्याने आता येतात त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे पण
तसं लोकांना माहित नसल्यामुळे लोक त्याला घेत नाही. आता मी बरोबर. तुला सांगतो ना, रायगड प्रीमियर लीगला मी दरवर्षी फॉर्म भरतो, पण तिथल्या लोकांना माहित नाही, त्याच्यामुळं लोक घेत नाही आपल्याला. खरी गोष्ट आहे. तसाच विषय आता आपल्या अलिबागचा राहिला ना. जर अलिबाग मधून जर प्लेअर नवीन नवीन चमकायला लागला, दिसायला लागला, दिसतील तेव्हा खेळतील ना. समोरचा दिसला पण पाहिजे ना प्लेअर. संघात बाहेरचा खेळाडू आपण खेळवतो आणि त्या खेळाडूमुळे आपल्या संघातल्या खेळाडूंचा प्रभाव किंवा आपल्या संघातल्या खेळाडूंचा महत्व कमी होतं. असं आता असं एवढं काही नाही. फक्त त्यामध्ये बाहेरचा प्लेअर जो आपण खेळवण्यात घेतो ना, तर तुम्हाला गरज चांगला दोन वेळ घ्यायचा ना. तुम्हाला त्या बाहेरच्या प्लेअर जबरदस्ती नाही केली का इथं खेळतो. बरोबर. आता तो बाहेरचा प्लेअर जो खेळतो त्यातून आपला पण परफॉर्मन्स चांगला देतो. तुम्ही परफॉर्मन्स द्या तर तुमचा संघ तुम्हाला विचारेल. जर तुम्ही परफॉर्मन्स दिला नाही म्हणून संघ तुमचा बाहेरचा प्लेअर बोलवतो होता ना. तुमची टीम आता बघा, माझ्या टीम मध्ये 11 प्लेअर माझ्या माहिती आहेत, फार विश्वास आहे मला 100% खेळणारच आहे. ते बाहेरचा प्लेअर असेल मागून जर माझी टीम झाली का तर त्याला चान्स द्यायचा. मग याचा अर्थ काय, आपल्याला आपल्यामध्ये थोडासा परफॉर्मन्स चांगला करावा लागेल, काय खेळ चांगला करावा लागेल, तर आपण आपली टीम पण आपल्या किंमत देईल. आणि आजच्या मी आज माझ्याकडे कॅप्टनशिप आली, 2-2.5 वर्ष कॅप्टनशिप करतोय, तरी काय माझ्याकडे आज नाही आली ना. आज मी 15-20 वर्ष खेळतोय संघामध्ये, काही बघितलं, खेळ चांगला करतोय. खेळायचं म्हणून खेळतोय, संघ एंट्री करतोय म्हणून जातोय, असं नसावं असं मला वाटतं. तुला काय वाटतं? आता मी तर सांगेन या परिस्थितीमध्ये ना, ज्याला खरंच संघ खेळायची आवड असेल ना, म्हणजे एका बघा मी सांगेन मागणी बाजूमध्ये जे क्रिकेटची खाज असेल ना तरच खेळा. उद्या संघ बोलतो जबरदस्त या वेलकम देताय आणि टाइमपास करताय, त्याला मजा नाही. कारण कसं आहे, आता आम्हाला एवढी क्रिकेटची खाज आणि एवढी आवड आहे ना, मग एवढी जबरदस्त तू कुठं पण सांग ना, म्हणजे कुठं पण एंट्री करू दे, कुठं पण जाणार. आम्ही म्हणजे असं कुंडूस मार्ग असं जायचं, चिकंबरी सगळे पाठीमागे बघतो, अख्खे बॅटी बिटी घेऊन सगळं त्याला कुंडूस नागोडे मार्गे असे जायचं फिरत फिरत. तो एंट्री देते काय, एंट्री दिली खेळायचो, फायनल आणायची. असं एवढं आमचं नाव चालू तिथून त्या आम्हाला त्या पंचायतीत खेळून देत नाही, तेवढं पेजर आहेत, तुम्हाला एंट्री नाही फक्त. आम्ही आता इकडे करायला लागलो, ते रिव्हर्स साईड पेजर ह्या साईडला, तिकडे आम्ही जास्त नागोडा साईड त्या साईड जास्त खेळलो. तू आता विद्यमान सदस्य आहेस क्रिकेटचा आणि राजकारणाचा, म्हणजे तसं बोललं असतं क्रिकेटमध्ये राजकारण कधी नसावं असं बोललं जातं. त्यांनी टीम वेगवेगळ्या पडतात, हे खरी गोष्ट आहे. हे बऱ्याच गोष्टी अशा आहेत. तुला काय वाटतंय, राजकारण आणि क्रिकेट किती लांब राहायला पाहिजे? मी कसं सांगू तुला, याच्यावर माझं एकच उत्तर असेल का, क्रिकेटला क्रिकेटनी बघावं, राजकारण बघावं. खेळामध्ये राजकारण आणू नका. याच्याने काय होतं माहिती काय, संघामध्ये वाद होतात, तुटातूट होते आणि संघाचं नाव खराब होतं, दुसरं काय होणार आहे. जर संघ आता वादावाद झाले तर वादावाद झाल्यानंतर हा रागात करणार, तो रागात करणार, परफॉर्मन्स कोणाचाच होणार नाही. संघ आपला खेळतो म्हणून खेळतो. जसं सांगेल क्रिकेटमध्ये राजकारण आणूच नाही, संबंध ठेवायचा नाही. राजकारणी भांडणं ही जेव्हा पक्षातून जेव्हा होतं काय राजकारण, जेव्हा इलेक्शन येते तेव्हा तुम्ही राजकारण करा. क्रिकेटमध्ये कशाला, क्रिकेटचा काय संबंध नाही. त्या टीमचं वाटोलं होणार, दुसरं काय होणार. तेच मी पण बोलते, कारण संघ वेगवेगळे होतात, 2 संघ पडले जातात, एकाच गावात एकत्र राहणारीच मुलं वेगवेगळी एकमेकांकडे बघत नाहीत. कसं असतं मध्ये काही संघामध्ये 2-3 नागते कांदे असतात, त्यांचा खेळाशी काही संबंध नसतं, पण त्यांना ते गोष्टीत मजा, ते त्याला त्याच्याच गोष्टीत मजा येते. आपण लक्ष द्यायचं नाही, आपण त्याला लक्ष द्यायचं. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की आवडती कुठली अशी टुर्नामेंट आहे की जी टुर्नामेंट तुला मनापासून खेळायला आवडते, आणि कोणतं असं ग्राउंड आहे की जे तुला तिथं गेल्यानंतर तुला असं वाटतं की हे आपल्यासाठीच बनवलेलं आहे? आता मी छोटं क्षेत्र जे आज जिल्ह्यामध्ये जे ग्राउंड आहे, अलिबाग प्रीमियर लीग, ते ग्राउंड एवढं जबरदस्त आहे ना, तिथे खेळायला जाम मजा येते. म्हणजे मी पीएनपी यावर्षी पहिल्यांदाच खेळलो, गेल्या वर्षी खेळलो नव्हतं, पहिल्यांदा खेळलो. ते पण ग्राउंड चांगला आहे, तर सगळ्यात बेस्ट आणि खेळायला पाहिजे येते अलिबाग प्रीमियर लीगला, प्रथम क्षेत्र. आणि ग्राउंड पण जबरदस्त आहे, पिच पण जबरदस्त, आणि तिथं मेहनत जबरदस्त आहे. म्हणजे ग्राउंड साठी जी मेहनत घेतात ना ती जबरदस्त आहे. आणि आता तर त्यांनी शेतली ते ट्रॅव्हलिंग वगैरे बसायला मस्त केलंय, त्याच्यामुळं बघणाऱ्याला पण मजा येते आणि खेळणाऱ्याला पण मजा येते.
फक्त तिथं मला एक गोष्ट काय ते वेळेत काही नसतं गोष्टी शेतच्या गोष्टी सगळ्या लेट असतात. पुढला पुढला प्रश्न तोच आहे माझा, की 4 टुर्नामेंट होते आपल्याकडे. पीएनपी होते, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी होते, दमदार आमदार चषक होतं आणि ईपीएल होतं. याच्यात तुला काय वाटतंय की काय काय फरक आहेत या 4 टुर्नामेंट मध्ये? काय काय वेगवेगळे पण दिसतं? नाही, आता पीएनपी मी खेळलो, यावर्षी पहिल्यांदा खेळलो. पीएनपीचं नियोजन जबरदस्त होतं आणि त्यात एकदम टाइम टू टाइम, म्हणजे 4 ते शार्प 4ला तिथं मॅच चालू व्हायच्या. दमदार आमदार प्रीमियर लीग त्याचं पण एकदम चांगलं होतं, त्या पण मॅचेस वेळेवर चालू व्हायच्या. प्रथम क्षेत्र एकदम एकदम वापस आहे, फक्त काय थोडं लेट होतं चालू, बाकी काय विषय तिथं नाही. आणि लेट झाल्यामुळे काय होतं, मला खेळायला पण नंतर थोडं हे होतं, तर कंटाळा येतो नंतर. मग जसं सुस्ती येते किंवा आपण जेवण वगैरे नंतर मग ते थोडं काही वेळ कंटाळतात. आता जे खेळणारे आहेत, रेग्युलर खेळणारे आहेत, नाईट खेळणारे असतात, त्यांना काही नाही वाटत. तर कधी तर नवीनच खेळणार असतो त्याला मग तो त्रास होतो काय काय नाही, कारण वेळेत खेळलं ना तर ते काय होतं, तो मोमेंटम असतो ना खेळाचा, बॉडी जी गरम झाली असते ना त्याच्यामध्ये तो प्लेअर खेळून जातो. आणि बरोबर. जसा वेळ गेला, गार पडला का त्याचा तो परफॉर्मन्स तयार झाला नसतो ना, तो तिथं डगमगतो थोडासा. समजा आता एक मॅच जर मी खेळलो 8 तासातला आणि जर दुसरी मॅच 1ला खेळलो, तर माझी पहिली बॅटिंग आणि त्यामध्ये जेवढा वेळ जातो ना त्यात तर मग तो असं वाटतं काय खेळतच नाही. खरी गोष्ट. बरोबर. माझा पुढला प्रश्न असा आहे की तुमची एसपी पॅकर्स जी टीम असते, एपीएल ला असो प्रत्येक टुर्नामेंटला असते, त्या टीम मध्ये जास्त प्लेअर तुमच्यातले असतातच, पण बाहेरच्या प्लेअरना जेवढे तुमच्यावर बोली लागत ना तेवढे बाहेरच्या प्लेअर मध्ये लागते. काय सांगशील त्याबद्दल? प्रश्न एकदम आता ह्याबद्दल आता कसं सांगणार माहिती का, ते आता तिथं ज्याची टीम आहे, संघमालक आहे किंवा आयोजक आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कुणाला घ्यायचं कुणाला नाही ते तर आपण नाही बोलू शकत ना. ते संघमालक बरोबर जर आहे. बोलला त्याची टीम आहे, तो बोलेल का हे प्लेअर घे ते प्लेअर घे, किंवा आयोजकांना वाटतं की हा प्लेअर आपल्याला नको आहे, आपल्याला तो पाहिजे, ते त्यांचा तो विषय. त्यात मी काही नाही बोलू शकत, कारण कसं आहे, मला कोणतरी घेतं ना, पण काही नाही घेतं तर मला बोललं मला कोणतरी घेतलं. खरी गोष्ट. हे कसं आहे, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्याला ओपन क्रिकेटमध्ये एकदा तरी चान्स मिळावा. आणि आपल्या ओपन क्रिकेटमध्ये हा. तर तुझं असं स्वप्न पूर्ण झालंय का आजपर्यंत ओपनच्या खेळाडूंमध्ये खेळण्याचं, किंवा म्हणजे तुला फोन करून बोलवलंय की आमच्यात खेळायला ये म्हणून? नाही, आतापर्यंत नाही गेलो मी. मला असे सांगू तुला, कसं जेव्हा मी कॉलेजला होतो ना तेव्हा मला फोन यायचे, पण मी तेव्हा हे केलं कारण का तेव्हा आपल्याला करिअर बघत होतो मी, का आपण शिकलो थोडं तरच आपल्याला नव्हतं. क्रिकेटचं कसं आहे, थोडं खेळायचं तो खेळतो, त्याला खेळ डाऊन झाला तर क्रिकेटचं काय करू शकत नाही आपण. त्याच्यामुळं करिअर जास्त इम्पॉर्टन्स दिल्यामुळं ते कॉल मी हे केलं, नाही गेलं करायला. आणि आता चान्स येतात, पण कामाअभावी कधी जाता येतं कधी नाही जाता येत. टीम मध्ये असा कोणता पार्टनर आहे की ज्याच्यावर तुला डोलं मिटून विश्वास आहे की मी जर नाही खेळलो तर हा नक्की खेळ? त्यात बघू प्रसाद पाटील आणि निकेश पाटील. 100% कारण त्यांच्या पण मी बघितलं, निकेश पाटीलच्या घरी पण भरपूर असे ट्रॉफी आहेत, आम्ही त्याचे फोटो बघितले. पण आम्ही तिघं एकमेकांना आमचा विश्वास भरपूर आहे, आम्ही सपोर्ट पण तेवढंच करतो खेळामध्ये. आणि कशी एवढी पण सोबत खेळलोय तिघ जण, बरोबर. त्याच्यामुळं प्रत्येकाचा खेळ माहिती आपल्याला कसं खेळतात तिघ जण, दोघं कसे खेळतात ते पण माहिती. आणि प्रमोदाचा तर विषयच नाही, तो बॅटिंग पण करू शकतो, बॉलिंग पण, बॉलिंगचा वापर करतो आणि वेळ तर बॅटिंग तो पण 6 मारू शकतो वेळ आल्यावर. तसे आता नवीन प्लेअर आहेत आमच्याकडे. आमच्या आता प्रतीक पाटील पप्पू पण आहे आमचा, तो पण तयार होते, हळूहळू प्लेअर होतात तयार. फक्त काय त्यांचा काय म्हणतो 100% ते द्यायला पाहिजे. क्रिकेट काय असं समोरचा खेळतो म्हणून आपण खेळलो असा नाही विषय. खरी गोष्ट. क्रिकेटमध्ये फिटनेसला जास्त महत्व दिलं जातं. आत्ताच्या कंडिशनला एखादा प्लेअर इंजर्ड झाला की त्याचं करिअरच संपून जातं. हो हो. तुला काय वाटतं फिटनेस बद्दल, तू काय सांगशील? ना, फिटनेस तर 100%च पाहिजे क्रिकेटमध्ये. फिटनेस शिवाय काय, आता कसं आहे, पहिले जेव्हा लग्नाच्या अगोदर खेळत होतो तेव्हा आपण 3-4 रन सहज धावतो. आता कसं लग्न झाल्यानंतर थोड्या गोष्टी आता
चेंजेस झाले. त्याच्यामुळं 2 का 3 रन फसवणं कधी कधी म्हणजे प्रॉब्लेम येतो. मग त्यासाठी फिटनेस आवश्यक आणि वजन तर कमी पाहिजे. आता मी पण रोज सकाळी जिमला जातो. तर आता क्रिकेट होत आहे. पहिले आम्ही जेव्हा ओव्हर खेळतो खन्नाचा बॉल होता. तेव्हा ते 2 ओव्हर पूर्ण बॉल घेऊन व्हायचा. तिसऱ्या ओव्हरला किंवा चौथ्या ओव्हरला तो फिक्स मारायचा. त्यातून कंपल्सरी 2 ओव्हरला खालून खेळून तुला 2 ते 3 रन धावून होतात. आता कसं आहे निविया बॉल असल्यामुळे व्हेरी फर्स्ट बॉल बसून जाते. त्याच्यामुळं 2 रन क्वचित धावतात. 30 रन ते क्वचितच. मग 2 सिक्स होतात. मग फिटनेस त्याच्यामुळे लक्ष फिटनेसवर राहत नाही. पण क्रिकेटमध्ये फिटनेस तर पाहिजे. कारण धावता तर आलं पाहिजे. दमत नाही बरोबर. लागायला पाहिजे. त्याला नाही बोलत तरी 4 ओव्हरच्या मॅचेस असतील 5 होते तर तेवढ्या मॅचेस तुला उभं पण राहणार. खरी गोष्ट. पुढला प्रश्न असा आहे की तू एक हार्ड हिटर आहेस. माझा प्रश्न असा आहे की तू जास्त करून षटकार मारणाऱ्या खेळाडूकडे क्रिकेटर म्हणून बघशील की सिंगल डबल काढणाऱ्या खेळाडूकडे क्रिकेटर म्हणून बघशील. तो कारण आपल्या सिंगल डबल हल्दी हल्दी असं झालेलं आहे की सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जात नाही क्रिकेटमध्ये. महत्व दिलं जात नाही. हा आता झालं कसं माहिती त्यामुळे आहे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आमच्या आता मी सांगतो तुला आमचा प्रॉब्लेम तेच आहे. तर आमची प्रॅक्टिस कशी करतो आम्ही. आता समजा आम्ही 12 बॉल खेळतो किंवा 18 बॉल खेळतो. त्याच्यामध्ये क्वचित प्लेअर आहेत ते प्लेट करत देतो आपला सिक्स नुसते सिक्स. आता आम्ही पण तसेच खेळतो. पण जशी टुर्नामेंट असेल त्याप्रमाणे आपल्याला खेळला पाहिजे. आता तू माझी मधुशेठ ठाकूरची टुर्नामेंट किंवा दमदार आमदार टुर्नामेंट त्याचं बघितलं तर त्यात मी सिंगल डबलला पण तेवढंच महत्व दिलं तेवढं सिक्सला पण महत्व दिलं. जो बॉल भेटल तोच मारलाय. बाकीचे बॉल मी सिंगल डबल खेळलो का तर ग्राउंडवर उभं पण राहणं महत्वाचं आहे. तुझ्या शेवटपर्यंत मॅच नेतोस तेव्हा तू मॅच जिंकतोस. आणि माझं मत तेच आहे त्या मॅच शेवटच्या बॉलपर्यंत मॅच नेता आली पाहिजे. बरोबर. तर आम्ही जी मधुशेठ ठाकूर ज्या टुर्नामेंट मध्ये खेळत होतो आम्ही आला दिसत आमची मॅच झाली माहिती आहे तुला असेल माहिती असेल 2-2 मॅच. तर शेवटपर्यंत मी उभा होतो म्हणून ती मॅच जिंकता आली आम्हाला. जर ती मॅच जिंकलो नसतो तर बक्षीस पण लागला नाही. त्यामुळे शेवटपर्यंत उभं राहणं पण महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. पाटील मोहण्याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगशील 4 शब्द. आणि अलिबाग तालुक्यात सध्या तरी अलिबाग हा. तालुक्याचं नाव त्याने गाजवलंय. आता अक्षरशः सांगायला गेलं तर एक जबरदस्त प्लेअर आहे. ऑलराऊंडर मध्ये त्याला मानतात. त्याला आम्ही ज्या फोकुलला खेळायला गेलो नगर कशात असतो समीर मस्तूरकरचा. तर त्या टीमसाठी आम्ही खेळतो. आमची टीम घेतली होती. अलिबाग म्हणून खेळत होतो खेळणार होतो आम्ही. आणि इथून माझ्याकडून मी नागेशला घेतला होता. निशूला घेतला होता. फुलचंदला घेतला होता. आणि अक्षयला फोन केला होता. अक्षय माझ्या एका शब्दावर आमच्या टीमच्या प्रमोद दादाच्या आणि त्या मयूरच्या एका शब्दावर तो तिकडून खेळायला आला. आणि आमच्या एखाद्याच्याही बॅटला बॉल लागत होता पण तो एकटाच खेळत होता. एवढा जबरदस्त खेळतो. आणि ती 22 यार्डची विकेट होती. आपल्याला 22 यार्डच्या विकेटवर बॉल जास्तच फास्ट येतात. आणि आपण खेळतो 24 यार्डच्या विकेट. पण तो त्या मॅचला जबरदस्त खेळला. आम्ही जवळजवळ क्वार्टर फायनल बंद केलो. नंतर क्वार्टर फायनल हारलो. पण तिथे काही जबरदस्त खेळतो. कुठल्या पण मॅच असू दे नाईटच्या तो जबरदस्त खेळतो. हे नजर पण तेवढी बॉलवर आहे. 24 तास खेळतो. आपण कसं आता आम्ही शनिवारवर खेळणार. त्यांच्यासाठी करिअर ते क्रिकेटच असतं. ते दिवसभर क्रिकेट खेळतात. नजर पण त्याची बॉलवर गेलीच नाही. बरं. एक प्रश्न आलाय तुझ्यासाठी की शाबाज ते तिनविरा मधली जर टीम करायची झाली 11 खेळाडूंची तर कुठली बनवशील. आता चांगले खेळतात. आता प्रतीक पाटील बॉलर म्हणून चांगला हे झाला तयार झाला. रफिक पाटील हा तर चांगला प्लेअर आहे. त्याला ग्राउंड तू त्याला पॉवर प्ले खेळताना कधी बघितलं असतं तुला वाटेल एकदम लेदरच खेळतो ना कंपनीमध्ये JW मधून. त्याच्यामुळे ते शास्त्री ते चांगले आहेत. रफिक पाटील चांगला प्लेअर आहे. सौरभ पाटील पण चांगला प्लेअर आहे. राहुल धुमाल पण चांगला प्लेअर आहे. आपल्या विशाल पाटील चांगला प्लेअर आहे. पहिल्यामधून तो अनिकेत वाडेकर आहे. पार्थ आहे. असे पहिल्यामध्ये बरेच प्लेअर चांगले आहेत. आणि आता त्यांचे चांगले प्लेअर नवीन खेळतात. खरी गोष्ट. ते सांगू तुला जसं तुमच्या जसं अलिबाग मधून जे प्लेअर आज चांगले तयार झाले तसे आमच्या असोसिएशन आज जबरदस्त प्लेअर तयार होत चालले. आणि कसं आहे जेव्हा बाहेर खेळतात ना जेव्हा बाहेर खेळतो ना आपण तेव्हा तिकडचं खेळ बघून आपल्यामध्ये इम्प्रूव्ह पण ऑटोमॅटिक होत. त्याच्यामुळे बाहेर खेळणं तर गरजेचंच आहे. आणि जेवढ्या चांगल्या प्लेअर बेस्ट प्लेअर सोबत खेळतील ना तेव्हा तुझा बेस्ट खेळून जातो.
ते खेळाडू जसे बाहेर आणखीन खेळायला आले पाहिजेत, म्हणजे जसं अलिबागच्या बाहेर बाहेरच्या टुर्नामेंट पण माझ्या मते खेळल्या पाहिजेत, की जेणेकरून त्यांचं पण नाव, जसं तू आता बोलतोस की अलिबागचे खेळाडू जसे बाहेर नाव आहे, तसं त्यांचं पण नाव अलिबाग मध्ये तरी गाजत राहील, असं माझं वैयक्तिक मत मी तुला सांगतो. हा, त्यासाठी बाहेरच्या देशापर्यंत खेळणं गरजेचं आहे. आता आमची टीम कशी आहे, आम्ही सतत बाहेर जातो, म्हणजे अलिबागमध्ये खेळतो, नाहीच्या किंवा डेला पण खेळतो, पण आमची टीम खेळते. तसं साबादच्या ज्या टीम आहेत त्या खेळत नाही, त्यांनी खेळायला पाहिजे. ते आता सुरुवात केले, पण ते जे बाहेर खेळतील ना, तेव्हा तुम्हाला लोक अलिबाग मधले प्लेअर बघतील, तेव्हा तुम्हाला मग ते लीग मॅच मध्ये चांगलं. तर तुम्ही खेळणं गरजेचं महत्वाचं. असोसिएशन पण खेळणं गरजेचं, असोसिएशनच्या सोबत बाहेर पण खेळणं गरजेचं. म्हणजे ते खर्च किती होणार आहे म्हणून, पण तुम्ही खेळ दाखवणं महत्वाचं आहे. आणि तेच असोसिएशन खेळून कसं आपल्याला आजूबाजूचे गाव ओळखतात. बाहेर जेव्हा आपण खेळायला जातो तेव्हा ओव्हरऑल तेव्हा अलिबाग आता कसं आहे, आम्ही जे खेळतो शाबाद कोणाला पेदारी असोसिएशन खेळतो, आणि जेव्हा अलिबाग तालुक्यात मॅच होतात तर पूर्ण अलिबाग तालुका बघत असतो आपण. त्यात जवळ जर लाईव्ह मॅचेस असतील तर समजून जर तुला पुढे रायगड बघत असतो. बरोबर, खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न असा आहे की क्रिकेटमध्ये तू तुझं 20 वर्षाचा जितका कालखंड जो तुम्ही अनुभवलास, त्यातलं थोडस तरी आमच्या प्रेक्षकांना सांगितलं असतं बरोबर. म्हणजे उन्हाळ्या पावसाळ्यांसारखी, म्हणजे काय बॅड पॅच पण बघितलं असशील, चांगले पण दिवस असतात, वाईट पण दिवस असतात क्रिकेटमध्ये. क्रिकेटचा विषय तोच आहे, बॅड पॅच तर जास्त येतात आणि कमी येतात. आणि हे सगळं मी तर अनुभव आहे. जेव्हा सुरुवात केली होती खेळायला तेव्हा नवीन नवीन असताना जास्त चान्स नव्हते, जसे जसे चान्स भेटले प्रत्येक चान्स त्यांनी सोनं केलं. दुसरी गोष्ट, नंतर तो चान्स भेटत गेला, त्याच्यानंतर परफॉर्मन्स पण देत गेला, बॅटिंग सुधारली. कधी कधी बॅट पॅच आले, खेळलोच नाही, बॅटिंग होत नव्हती, पण टीम मधले बाकीचे प्लेयर खेळत होते. मला आपण नाही खेळत, ते प्लेयर खेळत होतो, त्याच्यामुळे संघ पण जिंकत होता, वरती जात होता. त्याच्यानंतर माझे जेव्हा चांगले पॅच आले, चांगले दिवस आले, तेव्हा त्यांचे वाईट दिवस आले. आज आमच्या प्रसाद राऊतचे, आज बघितला गेल्या वर्षी हा पूर्ण सीझन त्याचा पुरा फ्लॉप गेला, पण त्याच्या आधी तो खूप चांगला खेळला. पण याचा असा होत नाही का तो प्लेयर खराब, तर लोकांना काय वाटतं हा आज खेळत नाही म्हणून याचा खेळ संपला, असं नसतं. आता मी पण आज माझ्या 20 वर्षामध्ये बरेच प्लेयर बघितले, ज्या दिवशी खेळतात त्या दिवशी पूर्ण तो दिवसच त्यांचा असतो. मग त्याला काही बॉल टाक, काय पण टाक, त्याला त्यांचा दिवस तेच खेळणार ते दिवसभर. काय काय असं होतं, एवढा मोठा प्लेअर पहिल्याच बॉल आउट होता. म्हणजे सांगू तुला त्याच्याबद्दल बोलायला गेलं ना, त्याचा खेळ म्हणजे त्याला क्रिकेटचं प्लेअरची चॉईस करायची नॉलेज पण त्याला चांगली आहे, आणि टीम कशी खेळवायची ना शेवटपर्यंत कशी माहिती त्याला चांगलं नॉलेज आहे. तो संघ आपलं 11 प्लेयर खेळवतो बरोबर, कॅप्टनशिप चांगली करतो.